नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। सासूबाई, तुम्ही ती जी नातेवाईक आली होती त्याचं वर्णन सांगू शकता का? 26-27 वर्षाची असेल ती. दिसायलाही खूप सुंदर होती. महागातली साडी घालून आली होती. तिचे डोळे घारे होते. मीरा, हे बघ, मला वाटतं गायत्रीजींनी त्यांच्या नातेवाईकांबद्दल आपल्याला काहीच सांगितलेलं नाही. अशी कोणीतरी बाई असूच शकते आणि गायत्रीजी सुद्धा तिच्याबरोबर जाऊ शकतात. सो हा विषय आता वाढवण्यात काही अर्थ नाही. प्लीज. बरोबर आहे. त्यांच्या नातेवाईकांबद्दल ऐकल्यापासून मलाही तसंच वाटतंय. अहो, इथे नेहमीच असं होतं. पेशंटचे नातेवाईक त्यांना भेटायला येतात आणि पेशंट आम्हाला न विचारता त्यांच्याबरोबर बाहेर निघून जातात. आधी पेशंटला वाचवा आणि नंतर मग त्यांना शोधत बसा. डॉक्टर, मलाही हेच म्हणायचं. आमच्या या पेशंटच्या बाबतीतही असंच काहीतरी घडलं असेल. सो आम्हाला माफ करा, आमच्या पेशंटमुळे तुम्हाला थोडासा त्रास झाला. नाही, एक मिनिट. विषयारे, मला एवढंच म्हणायचं की गायत्रीजी. मीरा, शांत. आपण या विषयावर जरा बाहेर जाऊन बोलूया. मीरा, माझं ऐक प्लीज. थँक्यू डॉक्टर. सॉरी. अरे पण असं काय करतोस तू? हे बघ, आपल्याला माहिती नाहीये काय काय तू. मीरा, त्या गायत्रीजी आजारी पडल्या ना, ते एका दृष्टीने बरंच झालं. हो, म्हणजे हे बघ, माणसावर जेव्हा अशी वेळ येते ना, तेव्हाच त्याचे खरे नातेवाईक जवळ येतात. आता गायत्रीजींच्या बाबतीत हेच झालं ना. आपल्याला माहितही नव्हतं की त्यांचं कोणी इतकं जवळचं असेल, नातेवाईक असेल. आणि त्याही स्मार्ट आहेत. त्यांनी साधा पत्ता सुद्धा लागू दिला नाही आपल्याला. पण त्या आजारी आहेत हे कळाल्यावर लगेच त्यांची ती नातेवाईक आली आणि त्यांना घेऊनही गेली. एकूणच काय की रक्ताची नाती कितीही लांब गेली, कितीही भांडणं झाली, तरी अशा अडचणीच्या वेळी नक्कीच एकत्र येतात. तुला काय वाटतं? आता गायत्रीजींचं चुकलंच, पण त्यांनी निदान आपल्याला कळवायला तरी हवं होतं. एवढी अशी काय घाई झाली होती? मान्य आहे कोणी नातेवाईक आली असेल, पण ऍडमिट तर आपणच केलं होतं ना. निदान एक फोन तरी करायचा. नाही, मान्य आहे आम्हाला की आमच्याशी फार जवळीक नव्हती त्यांची, पण तू त्यांच्यासाठी किती धडपड केली होतीस हे त्यांनी चांगलंच पाहिलं होतं. अरे मान्य आहे घाई झाली असेल, पण ऍटलिस्ट निरोप तरी ठेवायचा ना. त्यांना साधं डॉक्टरांनाही कळवावं असं नाही वाटलं. तुला काय कळवणार आहेत त्या? हॅलो, आई ग. अरे काय रे, काय एवढं तातडीने बोलवून घेतलं? अरे बोला ना काहीतरी. अरे ऋषी, तू तरी सांग ना बाबा, काय झालंय? अरे बोला. एवढे गप्प का आहात तुम्ही? आबा, एक मिनिट. टेन्शन घेण्यासारखं काही झालेलं नाहीये. उलट आपण असंही म्हणू शकतो की आपल्यासाठी गुड न्यूज आहे. म्हणजे गायत्रीजी गेल्या की काय? कॅश? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्या बऱ्या होऊन हॉस्पिटल बाहेर पडल्या का असं. वहिनी, तुझं अर्ध बोलणं बरोबर आहे. म्हणजे त्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडल्यात, पण नॉर्मली असं होतं की पेशंट पूर्ण बरा झाल्यावर बाहेर पडतो. या त्याच्या आधीच बाहेर पडल्यात. काय बडबडतोयस? आबा, मी खरं तेच बोलतोय. अरे पण त्या अशा कशा निघून जातील? म्हणजे उपचार चालू असताना डॉक्टर त्यांना जायची परवानगी देतीलच कसे? आबा, तुम्ही हवं तर मीराला विचारा. मीरा हा काय बोलतोय?
आबा ऋषी बरोबर बोलतोय. नाही नाही, पण मीरा मला एक गोष्ट कळत नाहीये, जर त्या पेशंटवर त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे तर त्या पेशंटला असं हॉस्पिटलमधनं बाहेर जाऊ देतात? माहित नाही, आम्हाला त्यांनी काही नीट सांगितलंच नाही. आम्हाला एवढंच कळलं की कोणी नातेवाईक आली होती आणि ती गायत्रीजींना घेऊन गेली. नातेवाईक? पण त्यांना कोणी नातेवाईक नाही असं त्या म्हणाल्या होत्या. मी पण हाच विचार करते आबा. नाही नाही, म्हणजे ती नातेवाईक त्यांची कोण लागत होती? मला काहीच नीट कळलं नाहीये. त्यांनी फक्त वर्णन सांगितलं. काय? घारे डोळे, महागडी साडी आणि मुख्य म्हणजे व्हिजिटिंग आवर्स संपल्यानंतर ती भेटायला आली होती. एवढ्या रात्री कोण भेटायला आलं असेल? मीरा, आबा तुम्हाला असं नाही वाटत का की आपण या गोष्टीवर जरा जास्तीच चर्चा करतोय? मला वाटतं हा विषय आता आपल्या सगळ्यांसाठी संपलाय. सो प्लीज. ती बाई आल्यापासून आपल्याला केवळ आणि केवळ त्रासच देते. त्रास देण्याची एकही संधी सोडली नाहीये. बिचारी मीरा, ती बाई निघून जाताना पण आमच्या मीराला उदास करून गेली. तुझ्या भावना मी समजू शकतो, पण त्यांच्या वागण्याचा तू त्रास करून घेऊ नकोस. त्यांना बरं वाटलं की कदाचित त्या तुला भेटायला येतीलही. सासूबाई नमस्कार करते. हा, आशीर्वाद द्या. अगं काय वेडेपणा आहे हा सगळा? वेडेपणा नाही, आता लवकरच तुमच्या कपाळावर आबांच्या नावाचं कुंकू लागणार आहे आणि विदुला शहाणेच्या ऐवजी सौ विदुला विनायक रत्न पारखी हे नाव लागणार आहे. पण मला सांग, तू आबांशी ह्या विषयावर काही बोलली आहेस का? नाही, बोलणं वगैरे काही झालेलं नाहीये आणि बोलावं असं मला गरजेचं वाटत नाही. कॅश, हे सगळं ठीक आहे, पण तुला जे काय सांगायचंय ना ते मला नक्की नीट समजावून सांग बघू काय ते. काकू, आपल्या मार्गातला काटा म्हणजे गायत्री देशमाने हा कधीच मी दूर केलाय आणि आबांच्या आयुष्यातून त्या बाईला मी काढून टाकलंय. आता ती बाई आबांकडेच काय, ह्या घराकडे पण चुकून पण बघणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आबांना तुमच्याशिवाय दुसरं काही ऑप्शनच नाही हो. म्हणजे त्याच्यानंतर आबा आणि तुम्ही आणि ते तुमचं वाक्य तुमचं आपलं काहीतरीच. अगं, ते सगळं ठीक आहे, पण गायत्री जरी ह्या घरातून गेली तरी ह्याचा अर्थ असा होत नाही ना मी तुझी सासू झाले आणि तुझे आबा माझ्याशी लग्नाला तयार होतील याची काय गॅरंटी आहे? गॅरंटी आहे. कसं आहे ना, इथे काय कसं आहे ना काकू, त्यांची कुंडली आणि तुमची कुंडली ती कशी जुळवायची ह्याची आयडिया माझ्याकडे आहे. एकदा काय कुंडली जुळली की आबा लग्नाला नाही म्हणणारच नाही, नाही का? नाही, आयडिया खूप छान आहे तुझी, पण पण आबांची कुंडली आपल्याकडे आहे कुठे? अहो कुठे म्हणजे, तुम्हीच तर म्हणाला होता ना आबांच्या रूम मध्ये टेबलावर. आता एकदा अभिलाषा वहिनी येण्याच्या आत ती कुंडली मिळाली पाहिजे. एकदा का कुंडली मिळाली की तिच्यासारखी 36चे 36 गुण जुळणारी दुसरी कुंडली बनवायला मला वेळ लागणार नाही. तसं जर झालं ना कॅश, तर सगळ्या गोष्टी अगदी तुझ्या मनासारख्या होतील बघ या घरात. आणि त्या घड्याला मी अजिबात उशीर होऊ देणार नाही. पहिल्या दिवसापासून तू माझी लाडकी सून असशील.
जशी आबांची लाडकी मीरा. मीरा. त्या मीराची अवस्था तर जीव तोडून धावून शेवटी आलेल्या रनर सारखी आहे. म्हणजे सासू आणण्याच्या स्पर्धेला तिने सुरुवात तर केली आणि मी मागून येऊन ती स्पर्धा जिंकली सुद्धा. पण बिचारी मीरा अजूनही धावतेच आहे, धावतेच आहे, धावतेच आहे. बिचारी मीरा. मीरा, तू का जागी आहेस? किती वाजलेत पाहिलंस का? झोप. आधीच काल तुझं जागरण झालंय ना रात्रभर. झोप. तू झोप. म्हणजे हा काय वेडेपणा? तुला झोपायच नाही का? कळलं. तू अजूनही त्या गायत्री देशमानेंच्या विचारात आहेस. मीरा, हा काय वेडेपणा आहे? हे बघ, ती बाई आता आपल्या आयुष्यातनं गेलीये, त्यामुळे तिचा विचार, तिचा विषय डोक्यातनं काढून टाक. तो विषय संपलाय ना मीरा आता. सगळ्यांसाठी हा विषय विसरणं खूप सोपं असेल, पण माझ्यासाठी ही गोष्ट विसरणं सोपं नाही. गायत्रीजी अशा अचानक गायब कशा काय झाल्या हे जोपर्यंत मला कळत नाही ना, मला सुखाची झोप लागणार नाही. मीरा, आपण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे ती नर्स आपल्याला काय म्हणाली की त्यांची कोणीतरी नातेवाईक बाई का मुलगी आली होती आणि ती त्यांना इथनं घेऊन गेली. एक्झॅक्टली. मी पण हाच विचार करतेय. अरे कोण नातेवाईक? आजपर्यंत गायत्रीजी कुणाही बद्दल माझ्या समोर बोललेल्या नाहीयेत. मी 1000 वेळा विचारलं होतं त्यांना तुमच्या नातेवाईकांबद्दल सांगा, पण त्यांनी कधीच उत्साह दाखवला नाही. मग अचानक कोण ही नातेवाईक आली आणि अचानक हॉस्पिटलमधून घेऊन गेली त्यांना? तू असं कसं बोलू शकतेस? हे बघ मीरा, कितीही प्रॉब्लेम झालेले असले तरी असं अडचणीच्या वेळी नाती परत जुळतात आणि आला असेल कुणीतरी घेऊन गेलं असेल त्यांना. सिंपल आहे. बरं, मी हे मान्य करते. अरे पण डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलं होतं? गायत्रीजींना अजून कमीत कमी 2 दिवस हॉस्पिटलमध्ये आराम करायची गरज आहे. करेक्ट? हो. आता हीच गोष्ट त्या नातेवाईकाला डॉक्टरांनी सांगितली नसेल, मग गायत्रीजींना डॉक्टरांना न सांगता ती नातेवाईक कसं काय गायत्रीजींना घेऊन जाऊ शकते? बरं, आपलं त्यांच्याशी रक्ताचं नातं नाही, मान्य केलं मी, पण आपणच होतो ना त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे. मग आपल्याला तरी सांगायला हवं होतं. आपल्याला न सांगता, डॉक्टरांना न सांगता अचानक कोणी नातेवाईक येते आणि घेऊन जाते. हे बघ मीरा, तू बोलतेस त्या सगळ्या शंका जर खऱ्या असतील तर माझं याच्यावर एवढंच म्हणणं आहे की हा सगळा ना गायत्रीजींचा प्लॅन आहे. हो, हे बघ, हे सगळं त्यांनीच ठरवलं असणार. तुला त्या कितीही जरी आवडत असल्या ना तरी त्या जरा आखडू होत्या, जरा शिष्ट आहेत त्या. त्यांनीच त्या नातेवाईक कोण त्या बाईका मुलीला सांगितलं असेल की यांना काही कळवायची गरज नाहीये. मग त्यांनाच जर असं वाटलं तर ती नातेवाईक आपल्याला कशाला कळवणार आहे? नाही ऋषी, मी ज्या गायत्री देशमानेंना ओळखते ना, त्या शिष्ट जरी असल्या तरी विश्वासघातकी अजिबात नाहीत. दिवसभर फोन ट्राय करते मी त्यांना, त्यांचा फोन स्विच ऑफ आहे रे. बर, मग आता काय करायचं ठरवलंय आपण? मी ठरवलंय, गायत्रीजी गायब होण्यामागचं खरं कारण शोधून काढायचं. जोपर्यंत ते खरं कारण मी शोधून काढत नाही ना, मला स्वस्थ बसवणार नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावेत. आबा, हं? चहा. अरे वाह, थँक्यू. झाली का तयारी सगळी?
माझी तयारी झालेली आहे. तुझी तयारी झाली की आपण लगेच निघूया. कधी एकदा त्या अनाथ आश्रमात जातोय आणि त्या मुलांना ही सगळी गिफ्ट देतोय असं झालंय मला. हे राहिलं. आबा हे गिफ्ट बघून मुलांना किती आनंद होईल ना. खरंय, त्या मुलांना तर खूप आनंद होईलच, पण त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप समाधान मिळणार आहे. कसं आहे ना मीरा, आयुष्यात जास्तीत जास्त वेळ आपण स्वतःपुरता विचार करण्यात घालवतो. स्वतःपुरतं जगणं या पलीकडे आपल्याला काही दिसतच नाही. फार फार तर आपलं घर, आपलं कुटुंब, आपले नातेवाईक या पलीकडे आपली झेपच जात नाही. पण या सगळ्या जगण्याच्या धावपळीमध्ये माणसाला कधीतरी आपण माणूस आहोत याची जाणीव व्हायला हवी. आणि एकदा का माणसाला याची जाणीव झाली की माणसांमधल्या भिंती आपोआप गळून पडतील आणि मग एक माणूस दुसऱ्या माणसाला निस्वार्थीपणे मदतीचा हात पुढे करेल. आबा तुम्ही किती छान बोलता. अगं, माझ्या बोलण्याचं कसलं कौतुक करतेस. आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा आनंद असेल तो त्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू. तुझी तयारी झाली आहे का? नाही आबा, बस 2 मिनिटं. चल चल, आवर पटकन आवर. आपण लगेच निघूया. असू दे मी करतो. काय इतक्या रोमॅन्टिकपणाने बघतोयस मला? नाही, कधी एवढं टक लावून बघत नाहीस ना मला. अगदी नवीन लग्न झालं होतं तेव्हा सुद्धा. उशिरा का होईना, पण तुला कळलं तर की तुझी बायको सुंदर आहे ते. अरे बघतोयस काय? तसं पण तुझ्या तोंडून तू माझी तारीफ करशील ना तर मला खूप आवडेल. बरं ते जाऊ दे, मला एक सांग, माझ्या सुंदरतेची तुलना तू आणखी कुणाबरोबर करशील? रात्री हॉस्पिटलमध्ये गायत्रीजींना भेटायला जी बाई आली होती तिच्याशी. आणि एकूण त्या बाईंचं जे काही वर्णन मीरा करत होती त्या वर्णनावरनं मला तरी असं वाटतंय की ती बाई तुझीच डुप्लिकेट होती. अच्छा, म्हणजे तू रोमॅन्टिक नजरेने बघत नव्हता तर संशयाच्या नजरेने बघत होता. हे बघ, तुला जे काही विचारायचं आहे ना ते स्पष्टच विचार. मी स्पष्टच बोललोय. ठीक आहे, आता तू स्वतःहून मला जर सांगतेस तर अजून स्पष्ट बोलतो. की रात्री तू कुठे गेली होतीस? आणि मी कालही तुला रात्री हे सगळं स्पष्टपणेच विचारायचा प्रयत्न केला, पण तेव्हा तू माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाहीस मला. ठीक आहे, आता सांग, कुठे गेली होतीस तू रात्री? अच्छा, म्हणजे मी रात्री हॉस्पिटलमध्ये होते असा संशय आहे का तुला? मला संशय नाहीये, मला तशी पक्की खात्री आहे. फक्त ते मला तुझ्या तोंडून ऐकायचं. एवढंच ना? मग असंच समज, मी गायत्री देशमानेंना त्यांची नातेवाईक म्हणून भेटायला गेले होते आणि तिथून मी त्यांना किडनॅप केलं. आणि जोपर्यंत माझ्या डिमांड पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी त्यांना माझ्याच ताब्यात ठेवणार आहे. सासूबाई नमो